श्री स्वामी समर्थ. उद्या आहे भोगीचा सण. भोगीचा सण आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्वात महत्त्वाचा असतो. या दिवशी प्रत्येक घरामध्ये भोगीची भाजी बनवली जाते. पण त्याचसोबतच भोगी सणाची कथा जर आपण ऐकली तर वाईट आपले भोग संपतात, गरिबी दूर होते असं देखील म्हटलं जातं. त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भोगी सणाची कथा ऐकणार आहोत. वेळात वेळ काढून नक्की तुम्ही ही कथा ऐका, तुम्हाला याचा खूप चांगला फायदा होईल. चला तर मग लगेचच आपल्या कथेला सुरुवात करूया. खूप वर्षापूर्वी डोंगराच्या कुशीत वसलेले एक लहानसे गाव होते. त्या गावाचं नाव होतं धनपूर. गाव जरी लहान असलं तरी त्या गावातल्या माणसांची मनं मोठी होती. मातीशी नाळ जोडलेली, ऋतूंशी संवाद साधणारी आणि देवदेवतांवर अपार श्रद्धा ठेवणारी ही माणसं होती. धनपूरमध्ये सकाळी सुरुवात कधीच घाईत होत नसे. सूर्य उगवण्याआधी शेतात जाणारी पावलं, गोठ्यातून ऐकू येणारा गुरांचा आवाज आणि अंगणात रांगोळीतून उमलणारी संस्कृती हे सगळं त्या गावाचं वैशिष्ट्य होतं. त्या गावात भोगी हा सण म्हणजे केवळ एक दिवस नव्हता, तर तो संपूर्ण आयुष्याचा उत्साह होता. भोगी येण्याआधीच गावात एक वेगळीच लगबग सुरू व्हायची. थंडीची चाहूल लागलेली असायची, पण त्या थंडीपेक्षा लोकांच्या मनातील ऊब जास्त असायची. भोगी म्हणजे जुने दुःख जाळून टाकण्याचा दिवस. जुनी दुःख, अपयश, दारिद्र्य, वाईट अडचणी, संकटे सगळं अग्नीत अर्पण करण्याचा दिवस. धनपूर गावात रामू काका नावाचे एक वयोवृद्ध शेतकरी राहत होते. चेहऱ्यावर खोलवर उमटलेल्या सुरकुत्या, डोळ्यात अनुभवांचे तेज आणि आवाजात आपुलकी. रामू काका म्हणजे गावाचं चालतं बोलतं ज्ञानपीठच. गावात कुठलाही सण असो, रामू काकांशिवाय तो अपूर्णच होत नसे. विशेषतः भोगीच्या दिवशी तर त्यांचं स्थान अगदी अग्रभागी होतं. काका घरात त्यांच्या पत्नी सावित्रीबाई, मुलगा शंकर, सून लक्ष्मी आणि 2 नातवंड मधू आणि गोपी यांच्यासोबत राहत होती. मधू आणि गोपीसाठी भोगी म्हणजे फक्त सुगड, तिळगुळ आणि आग नव्हती, तर आजोबांनी सांगितलेल्या गोष्टींचा दिवस होता. भोगीच्या आदल्या दिवशीच ते आजोबांच्या जवळ येऊन बसायचे. त्या रात्री अंगणात चंद्रप्रकाश पसरलेला होता. आकाश निरभ्र होते. सावित्रीबाई घरात तीळ भाजत होत्या. तीळ भाजताना येणारा सुगंध संपूर्ण घरात दरवळत होता. लक्ष्मी सुगडासाठी लागणाऱ्या वस्तू बाजूला ठेवत होती. जुने लाकूड, वाळलेली पाने, नारळाच्या ओल्या आणि काकू आपल्या 4 पायावर बसून दूरवरच कुठेतरी पाहत होते, जणू भूतकाळाच्या आठवणींमध्ये हरवलेले होते. मधूने हळूच विचारलं, आजोबा, भोगी आपण का साजरी करतो? काकांनी हलके स्मित केले. बाळा, भोगी म्हणजे फक्त आग पेटवणे नाही, भोगी म्हणजे जीवनाला नवा श्वास देणे. त्यांनी बोलायला सुरुवात केली आणि त्यांच्या शब्दाबरोबर एक जुनी पण अजूनही जिवंत असलेली कथा वाहू लागली. खूप वर्षी जेव्हा माणूस निसर्गाशी अधिक जवळ होता, तेव्हा ऋतूबदल म्हणजे देवांचा संदेश मानला जायचा. हिवाळ्याच्या शेवटी सूर्याचा प्रकाश बदलतो आणि तो उत्तरायणाकडे वळतो, तेव्हा पृथ्वीला नवी ऊर्जा मिळते. पण त्याआधी मनुष्याने आपल्यातील आळस, दुःख, नकारात्मकता जाळून टाकली पाहिजे. हीच भोगीची खरी शिकवण. रामू काकांनी सांगितलं की एकेकाळी या गावात भयंकर दुष्काळ पडला होता. शेत कोरडी पडली होती, गुरांना चारा नव्हता, घरात दुःख होते, लोक हताश झाले होते. तेव्हा गावातले वृद्ध एकत्र जमले. त्यांनी ठरवलं, आपण अग्निपूजन करूया, आपल्या दुःखाला आगीत अर्पण करूया. भोगीच्या दिवशी पहिल्यांदाच त्या गावात मोठी आग पेटली. प्रत्येक घरातून लोक काहीतरी जुने सामान, मोडलेली भांडी, वाळलेले भांडं घेऊन आले. त्या आगीत त्यांनी फक्त वस्तू टाकल्या नाही, तर आपलं दुःख, राग, भीतीही टाकली. त्या आगीसोबतच लोकांनी प्रार्थना केली, अश्रू ढाळले आणि नव्या आशेने एकमेकांचे हात धरले. आणि आश्चर्य म्हणजे त्या भोगीनंतर काहीच दिवसात पाऊस पडला. जमिनीत ओल आली, पीक उगवली, लोकांच्या जीवनात पुन्हा हिरवळ आली. रामू काका थांबले. मधू आणि गोपू मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. म्हणूनच रामू काका म्हणाले, भोगी म्हणजे फक्त परंपरा नाही, ती विश्वासाची आग आहे. त्या रात्री मधूला झोप लागेना. तिला वाटत होतं आपणही त्या आगीत आपलं काहीतरी अर्पण करावं, पण काय हे तिला कळत नव्हतं. आणि इथूनच सुरू होते भोगीची खरी कथा, जिथे एक छोटी मुलगी, एक जुना शाप आणि भोगीची पवित्र आग सगळं एकत्रच येणार होतं. भोगीची सकाळ धनपूर गावात नेहमीपेक्षा वेगळी उगवली. थंडी जरा जास्तच होती, पण त्या थंडीपेक्षा लोकांच्या चेहऱ्याचा उत्साह अधिक होता. अंगणात रांगोळ्या काढल्या जात होत्या. महिलांनी सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान केले होते. कुणाच्या हातात तिळाचे लाडू, कुणाच्या हातात भाजीपाला, तर कुणाच्या डोक्यात फक्त एकच विचार, आज जुने सगळं जाळून नवं आयुष्य सुरू करायचं.
रामू काका पहाटे उठले. त्यांनी देवघरात दिवा लावला, सूर्यदेवाला नमस्कार केला आणि अंगणात उभं राहून खोल श्वास घेतला. त्यांना जाणवत होतं की आजचा दिवस काहीतरी वेगळं घडवणार आहे. सावित्रीबाईंनी घरासमोर गायींना ओवाळलं, त्यांच्या कपाळावर हळदी कुंकू लावलं. गुरं सुखी तर घर सुखी असं त्या मनातल्या मनात म्हणाल्या. मधू मात्र शांत होती. तिच्या मनात काल रात्री आजोबांनी सांगितलेली गोष्ट घोळत होती. आपलं दुःख आगीत अर्पण करायचं हे दुःख तिच्या कानात घुमत होतं. पण तिचे दुःख काय होते? ती अजून लहान होती. तिच्या मनात एक बोचरी वेदना होती. तिचा बाबा शंकर गेल्या 2 वर्षापासून सतत अपयशी होत होता. शेतात मेहनत करूनही पीक लागत नव्हतं. घरात कधीच समाधान नव्हतं. बाबा हसत असले तरी मधूला जाणवत होतं की त्याच्या मनात खूप ओझं आहे. गावाच्या विशीवर भोगीसाठी मोठा सुगड रचला जात होता. सगळ्या गावकऱ्यांनी मिळून तो तयार केला होता. जुनी ओंडके, वाळलेले झाड, काकड्या, नारळाच्या सोल्या सगळं एकत्र रचले होते. त्या सुगडाच्या मधोमध एक विचित्र शांतता होती. जणू ती आग काहीतरी ऐकण्यासाठी आतुर होती. रामू काका गावकऱ्यांच्या पुढे उभे राहिले. त्यांच्या हातात एक लहानसा दिवा होता. त्यांनी सगळ्यांना शांत केलं. आज भोगी आहे, ते म्हणाले. आज आपण फक्त लाकूड जाळणार नाही, तर आपल्या मनातील भीती, राग, निराशा यालाही जाळणार आहोत. सगळे गावकरी एकामागे एक पुढे येऊ लागले. कोणी जुनी झाडू टाकली, कोणी फाटकी चटई, कोणी मोडलेलं भांडं. प्रत्येक वस्तूसोबत एखादी आठवण, एखादं दुःख त्या आगीत जात होतं. आग पेटू लागली आणि तिच्या ज्वाला आकाशाकडे झेपू लागल्या. मधू मात्र अजूनही बाजूला उभी होती. तिच्या हातात काहीच नव्हतं. तिच्या डोळ्यात पाणी आलं. तेवढ्यात रामू काकांनी तिला पाहिलं. त्यांनी तिला बोलावलं. काय झालं बाळा? त्यांनी विचारलं. मधू हळूच म्हणाली, आजोबा, माझ्याकडे टाकायला काहीच नाही. रामू काका असले, असं नसतं बाळा. प्रत्येकाकडे काहीतरी असतं जे टाकणं गरजेचं असतं. तेवढ्यात मधूने खिशातून एक चुरगळलेला कागद काढला. तो तिच्या वहीतून काढलेला एक पान होतं. त्या पानावर तिने एक विचित्र चित्र काढलं होतं. कोरडं शेत, वाकलेली झाडे आणि रडणारा शेतकरी. तो शेतकरी तिच्या बाबांसारखाच दिसत होता. हा माझा भीतीचा कागद आहे, मधू म्हणाली. माझ्या बाबांनी नेहमी त्रास होतो. मला ते दुःख पाहायचं नाहीये. रामू काकांचे डोळे भरून आले. त्यांनी मधूचा हात धरला. हेच खरं अर्पण आहे, ते म्हणाले. मधूने तो कागद अग्नीत टाकला. कागद जळताच तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. पण त्या अश्रूंमध्ये भीतीपेक्षा हलकेपणा जास्त होता. तेवढ्यात गावातील एक जुनी आजी गंगाबाई आगीत पाहतात कुजबुजल्या. आज भोगीची आग काहीतरी वेगळीच मागत आहे. काकू त्यांच्याकडे पाहिलं. काय म्हणतात गंगाबाई? गंगाबाई खोल श्वास घेऊन म्हणाल्या, या गावावर एक जुना शाप आहे, जो दर भोगीला जागा होतो. सगळे गावकरी स्तब्ध झाले. गंगाबाई सांगायला सुरुवात केली. खूप वर्षापूर्वी या गावात एक श्रीमंत सावकार होता. त्याने एका गरीब शेतकऱ्याची जमीन फसवणुकीने घेतली. त्या शेतकऱ्याने भोगीच्या दिवशीच त्या आगीमध्ये उभं राहून शाप दिला, या गावात जोपर्यंत लोभ जळणार नाही तोपर्यंत समृद्धी नांदणार नाही. तेव्हापासून गावात मेहनत असूनही सुख नव्हतं. पीक येई पण टिकत नसे, पैसा येई पण समाधान नसे. मधू हे सगळं ऐकत होती. तिच्या मनात अचानक एक विचार चमकून आला. आज आपण खरंच लोभ जाळला आहे का? तिने मनात विचार केला. आग अजूनही पेटत होती, पण त्या ज्वालांमध्ये आता केवळ लाकूड नव्हते, तर गावाची नशीबही जळत होती आणि भोगीची आग अजूनही काय मागणार होती हे उलगडणार होतं. भोगीच्या आगीपाशी गावकऱ्यांना कळालं की शाप बाहेरच्या नसून मनातल्या लोभाचा आहे. मधूने जुन्या सावकाराची सोन्याची अंगठी आगीत टाकली आणि सगळ्यांनी स्वार्थ सोडण्याचा संकल्प केला. त्या क्षणी भोगीची आग शांत झाली. जणू शाप संपला. काही दिवसातच गावात समृद्धी आली. शेत फुलली आणि घराघरात समाधान नांदू लागले. तेव्हापासून धनपूरमध्ये भोगी म्हणजे जुने दोष जाळून नवीन सुरुवात करण्याचा हा सण ठरला. अशी ही भोगीची कथा आपण ऐकलेली आहे. जर तुम्हाला ही भोगीची कथा आवडली असेल तर नक्कीच तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर शेअर करा. त्याचबरोबर ही कथा ऐकल्यामुळे जीवनातील सर्व दुःख, दोष, दारिद्र्य, अडचणी ज्या आहेत तर त्या आपोआप दूर होतात. देवी लक्ष्मी, भगवान विष्णूंची आणि इंद्रदेवांची आपल्यावरती कृपा होते, कारण हा सण इंद्रदेवांना समर्पित आहे. आपल्या घरामध्येही वर्षभर धनधान्याची बरकत राहावी यासाठी या दिवशी इंद्रदेवांची सेवा केली जाते. अशी ही भोगीची कथा आपण ऐकलेली आहे. नक्कीच तुमच्याही जीवनातील वाईट भोग संपतील, गरिबी दूर होईल आणि घरामध्ये असणारे सर्व संकटे, त्रास, दुःख, दोष, अडचणी देखील दूर होतील. तर झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला शेअर करा आणि ही कथा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही कथेचा लाभ होईल.
भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.